एलसीबीने पवन नगरात टाकलेल्या धाडीत विश्वजितच्या घरातून 1.5 कोटींचा गांजा केला जप्त। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संसदेत मांडला रेल्वे मार्गासह मुंबई आणि पुणे रेल्वेचा प्रश्न। जैन मुनी साध्वींवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पा अग्रवाल यांनी घेतली जैन मुनींची भेट। आणि जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनी शहीद भगतसिंग, राजदेवरू आणि सुखदेव यांना अभिवादन। धुळे एलसीबीच्या पथकाने चाळीसगाव रोड पोलिसांच्या सोबतीने मध्यरात्री चाळीसगाव रोडवरील पश्चिम उडको भागातील पवन नगरात विश्वजित चौगुले यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। एलसीबीच्या या धाडसी कारवाईने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचं धाबं दणाणलंय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अंमली पदार्थांचा अवैध साठा व विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। चाळीसगाव रोडवरील पश्चिम उडको भागातील पवन नगरात राहणारा विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याने गांजा या अंमली पदार्थाचा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी दिनांक 22 मार्च रोजी रात्री कारवाईची आखणी केली। दिनांक 23 मार्च मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील विश्वजित चौगुले याच्या राहत्या घरावर छापा टाकला। घराची झडती घेतली असता गांजाचा साठा मिळून आला। तसेच चौगुले यास ताब्यात घेतला असता चौकशीत त्याने मोहाडी गाव शिवारातील दंडेवाले बाबा नगरात देखील गांजाचा साठा करून ठेवला असल्याचं सांगितलं। त्यानुसार पथकाने तेथेही छापा टाकला। या छाप्यात बिया, फुले व पाने मिश्रित उग्र वासाचा सुकलेला गांजा मोठ्या प्रमाणात आढळून आला। हा साठा 4 गोण्यांमध्ये तसेच 60 वेगवेगळ्या खाकी रंगाच्या पॅकेट्समध्ये प्लास्टिकच्या सीलबंद अवस्थेत ठेवला होता। जप्त करण्यात आलेल्या गांजाचं एकूण वजन 570 किलो इतका आहे। त्याची किंमत 25,000 रुपये किलोप्रमाणे एकूण 1,42,65,250 रुपये इतकी आहे। आरोपी चौगुले हा गांजा बेकायदेशीररित्या साठवून आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या तयारीत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। तसेच त्याने गांजा कुठून आणला, कोणाला विक्री करणार होता याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे। या प्रकरणी विश्वजित चौगुले याच्या विरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8 क 20 अ 22 क याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, PSI अमरजीत मोरे, अमित माळी, चेतन मुंडे, पोलीस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, धर्मेंद्र मोहिते, संदीप पाटील, सुशील शेंडे, मुकेश वाघ, सतीश जाधव, पवन गवळी, आशिष वानखेडे, योगेश चव्हाण, महिला अंमलदार अनिता पवार, भारती पटले, कमल पावरा यांच्या पथकाने केली। आणि कशाने दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीलासुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शुभा बच्छाव यांनी संसदेत उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प तसेच धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न प्रभावीपणे उपस्थित केले. गेल्या 4 ते 5 दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांना तातडीनं गती देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मनमाड ते इंदोर दरम्यान प्रस्तावित असलेला सुमारे 309 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यातील एकूण 6 जिल्ह्यांना जोडणारा आहे. महाराष्ट्रातील नाशिक व धुळे तसेच मध्य प्रदेशातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदूर या जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार असून उत्तर महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा नवा मार्ग उघडणारा ठरणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 18,036 कोटी रुपये असून सुमारे 30 नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी प्रस्तावित आहे. मनमाड, मालेगाव, धुळे, शिंदखेडा, शिरपूर, सेंधवा, राजपूर, धार आणि इंदूर ही प्रमुख स्थानके या मार्गावर असणार आहेत. मात्र भूसंपादन प्रक्रियेत उद्भवलेल्या अडचणींमुळे मागील वर्षापासून या प्रकल्पाचं काम ठप्प झालं आहे. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत असून यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. औद्योगिक जमिनी, अनेक क्षेत्र, फळबागा, विहिरी, शेतीसाठी वापरण्यात येणारी पाईपलाईन, ठिबक सिंचन यांचे योग्य मूल्यांकन न झाल्यानं शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासदारांनी संसदेत स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी रेडी रेकनरच्या किमतीपेक्षा 4 ते 6 पट मोबदला देणं आवश्यक आहे. तसेच जिल्हा स्तरावर विशेष जनसुनावण्या घेऊन प्रकल्पाबाबत पारदर्शक माहिती देणे, अधिकृत अलाइनमेंट जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करणे आणि प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोविड काळापासून बंद असलेली धुळे पुणे कॉम्पोजिट एक्सप्रेस तातडीनं पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. ही सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना, नोकरीधारकांना आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. तसेच धुळे ते मुंबई दरम्यान रात्रीच्या वेळेस स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खाजगी बस किंवा ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत असून यामुळे आर्थिक भार वाढत आहे. यावर उपाय म्हणून नवीन रात्रीची एक्सप्रेस सुरू करणं आवश्यक असल्याचं खासदार डॉक्टर बच्छाव यांनी सांगितलं. उभी आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जिल्ह्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधू इच्छिते. माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मनमाड ते इंदोर हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक दृष्टीने आवश्यक असलेला मार्ग आहे. 2 सप्टेंबर 2024 या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. या नवीन रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 309 किलोमीटर प्रस्तावित असून या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 18,036 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यातील एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर मध्य प्रदेश राज्यातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदोर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मार्गावर सुमारे 30 नवी रेल्वे स्थानके प्रस्तावित असून पैकी मनमाड, मालेगाव, धुळे, शिंदखेडा, शिरपूर, सेंधवा, राजपूर, धरमपुरी, धार आणि इंदूर ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. सदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येत असून शेतकऱ्यांना व नागरिकांना कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या संदर्भात आंदोलने देखील सुरू आहेत. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, चिंता व असुरक्षितता निर्माण झाली आहे. जमिनीशी निगडीत औद्योगिक क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, फळबागा, विहिरी, शेती व बागायती शेती यांचे मूल्यांकन जास्त असल्याने बाजारभाव आणि शासन मोबदला यातील तफावत दूर करून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा. आजचा रेडी रेकनरच्या 4 पटीने भाव द्यावा अशी सर्वांची मागणी आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय 24 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला आहे. या समितीची बैठक लवकरात लवकर घेऊन सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संभ्रम दूर करावा. तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे. अध्यक्ष महोदय, रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा व तो निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मालेगावहून धुळ्याच्या दिशेने पायी येणाऱ्या जैन मुनींसह
जैन साध्वींवर सलग 2 दिवस झोडगे तालुका मालेगाव व पुरमेपाडा तालुका धुळे परिसरात शिवीगाळ हल्ला करत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील साहित्याचीही तोडफोड करत दहशत निर्माण केली गेली. या घटनेचा तीव्र निषेध करीत यातील संशयित हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे. जैन मुनी आचार्य श्री जीन पियुष सागर महाराज, आचार्य श्री जीन सम्यकरत्न सागर महाराज यांच्यासह अन्य काही जैन मुनी व जैन साध्वी मालेगावहून धुळ्याच्या दिशेनं महामार्गाने येत होते. त्यावेळी झोडगे तालुका मालेगाव शिवारात 3 ते 4 दुचाकींवरून ट्रिपल शीट आलेल्या आणि हिंदीमध्ये बोलणाऱ्या 9 ते 10 तरुणांनी जैन मुनींना तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात अशी विचारणा केली. त्यावर जैन मुनींनी आम्ही मालेगावहून धुळ्याकडे जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर संबंधित तरुणांनी दुचाकीवर बसून जैन मुनींच्या पाठीवर, डोक्यावर हातांनी चापटा मारत त्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या हातातील पाणी पिण्याची लाकडी भांडी आणि इतर साहित्याची तोडफोड केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जैन मुनींसह साध्वींनी आरडाओरड केल्यानं सर्व हल्लेखोर आपापल्या दुचाकींवरून पसार झाले. अशीच घटना पुन्हा आचार्य भाग्यरत्न सुरीजी जैन यांच्यासह त्यांच्या 6 शिष्यांसोबत मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा तालुका धुळे शिवारातील पुलावर घडली. या घटनेतही 3 ते 4 दुचाकींवरून आलेल्या टवाळखोर 8 ते 10 जणांनी जैन मुनींना धक्काबुक्की करत त्यांच्याकडील साहित्याचीही तोडफोड करण्यासह अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे जैन मुनींमध्ये घबराट पसरली. त्यांनी आरडाओरड करता संबंधित हल्लेखोर दुचाकींवरून पसार झाले. दोन्ही घटनांमधील हल्लेखोर एकच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सर्व जैन मुनी व साध्वी शहरातील जुने धुळ्यातील दिनेश कांकरिया यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील हल्ल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांना मिळाली. ते विधिमंडळ अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्यानं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढावच्या प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल, निलेश रुनवाल, नगरसेवक रोहित चांदोडे आदींना जैन मुनींसह साध्वींची भेट घेत विचारपूस करण्याची सूचना केली. त्यानुसार सौ अल्पा अग्रवाल, रुनवाल, नगरसेवक चांदोडे यांनी जैन मुनींसह साध्वींची भेट घेत त्यांची आस्थेनं विचारपूस केली, तसेच त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आमदार अग्रवाल यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत संबंधित घटनांची सखोल चौकशी करून दोन्ही घटनांतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शहीद दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं. शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू यांच्या प्रतिमांना उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी तहसीलदार प्रवीण चव्हाण के, नायब तहसीलदार सामान्य शाखा मायानंद भांबरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.